नमस्कार, मी उज्ज्वला. बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 3 मे रोजी झालेली नीट यूजी परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या कथित संशयावरून रद्द. एनटीए कडून सलग 3ऱ्या वर्षी परीक्षेत गोंधळ. देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला. इचलकरंजीत झालेल्या घरफोडी प्रकरणी सराईत गुन्हेगारासह 3घांना अटक. 6.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 1456 अंकांनी आणि निफ्टी 436 अंकांनी कोसळला. गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी रुपयांचं नुकसान. ई चलन दंड माफीसाठी कोल्हापुरात परिवहन कार्यालयासमोर सलग दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू. वाहनांवर स्टिकर लावून आंदोलकांकडून जनजागृती. आणि रुग्णसेवेचा अहोरात्र वसा जपणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक परिचारिका दिनानिमित्त.